आणि आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी एकनाथ शिंदेंची आधीच्या बातमीवरची प्रतिक्रिया आपल्याला बघायचीच आहे। पण आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी ठाकरेंचं ठरलंय किंवा ठाकरेंचं पक्क झालेलं आहे याची घोषणा विनायक राऊतांनीच केली आहे। झाले असं की गेल्या काही महिन्यांपासून दोघे भाऊ सातत्याने एकमेकांच्या भेटीगाठी घेतात, हे एकत्र आले त्याचे संकेतही देतात, पण युतीची घोषणा काही होत नाहीये। पण विनायक राऊतांनी मात्र आता स्पष्ट केलंय की हे दोघेही भाऊ आगामी महापालिका निवडणुका एकत्रित लढवतील। पण दोन्ही पक्षश्रेष्ठी अजूनही आपली अधिकृत भूमिका जाहीर करत नाहीत। विशेष म्हणजे मनसेला महाविकास आघाडीत सोबत घेण्यास अनुकूल नसलेल्या काँग्रेसलाही शिवसेनेकडून आता एक इशारा मिळतोय। मनसे आणि शिवसेना एकत्र येतील, ज्यांना सोबत यायचंय त्यांच्या सोबत आणि ज्यांना सोबत यायचं नाहीये त्यांच्या विना आम्ही पुढे जाऊ असं ठाकरेंची शिवसेना सांगते। त्यामुळे आता काँग्रेस ठाकरेंच्या युतीबाबत नेमकी काय भूमिका घेणार हे पाहावं लागेल। पण त्याच वेळेला राष्ट्रवादीनं यापूर्वी सकारात्मकता दाखवली आहे। दरम्यान ठाण्यामध्ये आज शिवसेना आणि मनसेची एक अधिकृत बैठक झाली। यावेळी ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा भाईंदर आणि वसई अशा 7 महानगरपालिकांसाठी वेगळी रणनीती आखण्यात आली आहे। जागा वाटपाबद्दल यामध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। आता दोन्ही ठाकरेंची एकत्रित युती कधी जाहीर होते हे पाहावं लागेल। तर ठाकरे बंधू एकत्र लढतील हे जरी शिवसेनेच्या विनायक राऊत यांच्याकडनं स्पष्ट करण्यात आलेलं असलं, पण तरी सुद्धा मनसेकडनं मात्र काहीशी वेगळी भूमिका आपल्याला पाहायला मिळते। शिवसेना मनसे काय प्रतिक्रिया आपण पाहूया। माहिती आहे, महाराष्ट्रामधल्या सर्व जनतेला माहिती आहे की आता माननीय उद्धवजी ठाकरे आणि माननीय राजसाहेब ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्रित येऊन हा महाराष्ट्र धर्म वाढवणं आणि वाचवणं हे जबाबदारी त्यांनी जे स्वीकारलेली आहे, त्या अनुषंगाने येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि मनसे एकत्र येऊन ह्या निवडणुका लढवल्या जातील। आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांची आणि शिवसैनिकांची इच्छा आहे की आम्ही सगळे एकत्र राहिलो पाहिजे, कारण आमची लढाई ही अफजल खानाच्या फौजेसोबत आहे। त्याच्यामुळे सर्वच महाराष्ट्र सैनिक शिवसैनिकांची इच्छा आहे आम्ही सगळे एकत्र राहिलो पाहिजे। आघाडीतल्या घटक पक्षांची इच्छा आहे, काँग्रेसचे इथले जिल्हाध्यक्ष असतील, जितेंद्र आव्हाड साहेब असतील, सगळ्यांचीच इच्छा आहे की जर यांना सामोरे जायचं असेल तर सगळ्यांनी एकत्र जावं लागेल।